महाराष्ट्रातला 2 नंबर लागतो या किल्ल्याचा, सगळ्यात उंच असा किल्ला याला मानला जातो। डोंगर सर करून जातानाचे स्ट्रक्चर बनवलेलं आहे। भारी लागतं एकदम। चला नाही नाही चहा आता घेतो पुढे। धोडप किल्ल्यावरती गोडशाळा वगैरे 7 नंतर इथे बिबटे वगैरे आहेत का? बिबटे मोठ्या जनावर। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आपण निघालोय धोडपच्या किल्ल्यावर, धुळे हायवेवर आहे आता आपण। माझ्या मागे तुम्ही बघू शकता एचएल पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। आपण ब्लॉगची सुरुवात एचएल पासून केलेली आहे। आता पुढे आपल्याला पिंपळगाव लागेल, पिंपळगाव नंतर वडाळभुई, वडाळभुईपासून लेफ्ट टर्न आहे आतमध्ये, तिथे आपल्याला जायचं आहे धोडपच्या किल्ल्यासाठी। माझ्या मागे बघू शकता आपल्या बाईक्स आणि मिलिंद सरांनी आपल्याला जॉईन केलंय। तर चला मग पुढे निघूया धोडपच्या किल्ल्याच्या दिशेने। चहाचा ब्रेक घेण्यासाठी इथं थांबलेलो आहे। चहा पिऊ मस्त आणि मग पुढे निघू। गुळाचा आहे का साखरेचा आहे? साखरेचा आहे का? तो असा जातो तो पण खराब आहे तो। धोडप किल्ल्याला वडा घेऊन चांगला आहे। किती आतमध्ये? 7-8 किलोमीटर असेल। 5-7 किलोमीटर आहे बस। लहानपणी खाल्ले का? लहानपणी काजू बिस्किट चालू आहे का? काजू बिस्किट भारी लागतं एकदम। आपला छानसा असा चहा पिऊन झालाय। आता आपण इथून पुढे धोडप किल्ल्याच्या दिशेने निघूया। आपल्या बाईक्स, मिलिंद सरांची बर्कमॅन, आपली यामाहा। चला तर मग निघूया पुढे। मित्रांनो, आपण वडाळभुईला पोहोचलो आहोत। आता आपल्याला इथून लेफ्टला वळायचं आहे धोडप किल्ल्यासाठी। हा धुळे हायवे आपण सोडला। हा बहुतेक गावातूनच रस्ता जातो, वडाळभुई गावातून। इथून आपल्याला आता लेफ्टला जायचं आहे धोडप किल्ल्यासाठी। हा बा धोडंबे 8 किलोमीटर आहे इथून, आणि वणी 25 किलोमीटर, सापुतारा 60, वणीगड 44 किलोमीटर, धोडंबे 8 किलोमीटर। चलो धोडंबे किले तक जाएंगे और किले का इतिहास देखेंगे। क्या है इतिहास किले का? सुंदर असा रस्ता आहे आपल्याला धोडंबे किल्ल्याकडे घेऊन जाणारा। आजूबाजूला एकदम शेती आहे। वा वा वा, क्या बात आहे, ब्युटिफुल। धोडंबे किल्ल्याकडे जाण्यासाठी आपण आतल्या बारीक रस्त्याला वळलेलो आहोत, आणि इथून आपल्याला समोर जे डोंगर दिसत आहेत तिथपर्यंत जायचं आहे। हा माझ्या जो समोर दिसतोय एक्झॅक्टली कॅमेऱ्याच्या समोर, तो आहे धोडंबे किल्ला। आपण जवळपास आता पोहोचण्यात आहोत। सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे, एकदम मस्त। पाऊस पण नाहीये, ऊन पण नाहीये, पण एकदम मस्त गार वारा येत आहे। माझ्या डाव्या बाजूला जशी डोंगर आहे तशी उजव्या बाजूला पण मस्त डोंगर आहे, पूर्ण डोंगरांची रांग आहे। खूप आधी लहानपणी या किल्ल्यावर गेलेलो होतो, वरपर्यंत गेलेलो आहे मी आधी। खूपच छान आहे। रस्त्याच्या आजूबाजूला शेती आहे, मस्त घर आहेत छानसे। आपण धोडप किल्ल्याच्या एकदम जवळ पोहोचतोय। आपल्याला एक बाबा भेटले, त्यांना आपण लिफ्ट दिली गाडीवर। ते पण त्या गावालाच राहतात। आता पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं इथून रस्ता कुठे आहे, त्या हिशोबाने आपण चाललोय। चला येऊ मग।
चला काय घेतला असं? नाही नाही चहा आता घेतो पुढे चला. चालेल. हे धोडप किल्ल्याचं एंट्री गेट आहे. निसर्ग पर्यटन केंद्र हट्टी धोडप. इथून आपण आतमध्ये आलेलो आहोत गेटमधून. वरती महादेवाचं मंदिर आहे ते बाबा आपल्याला सांगत होते आणि देवीचं पण एक मंदिर आहे. इथं आपल्याला बहुतेक गाड्या लावाव्या लागतील. मित्रांनो आपण धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. समोर किल्ल्याची माहिती पण इथे दिलेली आहे. धोडप किल्ल्याची माहिती समोर तुम्ही बघू शकता. हे बाई पूर्ण माहिती दिली या बोर्डवर धोडप किल्ल्याची. ही माहिती आहे. थोडक्यात किल्ल्याचं माहिती सांगू शकतो का तू? हो सांगू शकतो. सांग ना थोडक्यात सांग एकदम. आता इथं व्हिडिओ चालू आहे. वरती इथे गेल्यानंतर इथं सोनारवाडी वगैरे आहे. वरती धोडप किल्ल्यावरती गोडशाळा वगैरे आहे. अच्छा किंडा वगैरे बघण्यासारखं चांगलं आहे वरती. ओके. वरती महादेवाचं मंदिर पण हो आहे. महादेवाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. इतिहास काय आहे थोडक्यात म्हणजे ते किल्ल्याचा? पूर्वीपासून सांगायचे पेशव्यांचा राज्य होता हा. हा आणि इथे तोफा वगैरे पण होत्या ना? हो तोफा वगैरे होत्या ते मिलिटरी वाल्यांनी उतरून घेऊन गेले. हा नाशिकला घेऊन गेले ते. आता आपल्याला त्या दादानी किल्ल्याची माहिती दिली. समोर वरती मला डोंगरावर एक महादेवाचं मंदिर पण दिसतंय. ते झूम करून दाखवतो मी तुम्हाला. आणि हा पूर्णपणे समोरचा जो आहे तो धोडपचा किल्ला आहे. इथं पेशव्यांचं राज्य होतं असं म्हणतात. इथं तोफा वगैरे होत्या. इथून किल्ल्याचा व्ह्यू छान दिसतो आपल्याला. समोर तुम्ही बघू शकता हा पूर्ण किल्ला आहे धोडपचा. मी झूम करून दाखवतो. वरती हे जे मंदिर दिसतंय हे महादेवाचं मंदिर आहे. बरोबर ना रे मित्रा? हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथंच वरती जवळच देवीचं पण मंदिर आहे. चालू आहे शूट चालू आहे. हे किल्ल्याची माहिती आहे थोडक्यात. हे बघा इथे बनवले. वा वा वा. इथे बघू शकता मित्रांनो. इथली आतमध्ये पूर्ण किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे ना. डोंगर सर करून जातानाचे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सुंदर डोंगर वरती पूर्ण असं किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे छान. याचं मेंटेनन्सचं काम पण चालू आहे असं ते दादा म्हणतायत. वा हे दादा पहिल्यांदा आहे. हे किल्ल्याचं स्ट्रक्चर बघितलं का हे? हो दाखवलं. या दिवसामध्ये नाही उन्हाळ्यात नाही. उन्हाळ्यात चालू शकत नाही. भरपूर आहे ना? हो भरपूर बघायला मिळतील का? हो मिळते ना. चल ना दादा दिसले तर आपण मोर एखादा व्हिडिओ मध्ये आला समजा घेता आलं तर
मित्रांनो इथं मोर पण खूप आहेत. बॅगला काय अडचण नाही. आता पुढे चाललोय तर वाटलं तर घेऊन चला. पुढे कुठे जाणार आहे? म्हटलं मी गाडी जातो तिकडे. गाडी जाते तिकडे. गाडी नाही. मित्रांनो हा जो किल्ला आहे धोडप किल्ला महाराष्ट्रातला 2 नंबर लागतो. या किल्ल्याचा सगळ्यात उंच असा किल्ला याला मानला जातो. मित्रांनो आपण किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. अजून मी घरून दशम्या वगैरे आणल्या होत्या, तर आम्ही इथं मस्त निसर्गाच्या सानिध्यात जेवण करायचं डिसिजन घेतलेलं आहे. आता इथं पूर्ण काढलेलं आहे आम्ही आमचं जेवण. हे आमचं पूर्ण जेवण काढलं आहे आम्ही इथे. इथे बेंचेस होते. मिलिंद सर कांदा कापतायत. मस्त मस्त मेथीची दशमी, चटणी, कांदा आणि भत्ता घेतला होता गावातून आम्ही. आता तो खाऊया आणि मग पुढे निघूया. तर भेटूया खाऊन झाल्यानंतर. मित्रांनो आपण मस्त दशम्यांचा बेत इथं हाणला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. आता आपण इथून पुढे एक ठिकाण आहे तिथं चाललो आहे. आपल्या इथं समोर गाड्या लावलेल्या आहे धोडप किल्ला, आणि आपल्या समोर इथं बाईक्स लावल्या आहेत. आणि आपण कुठेही पसारा काही घाण न करता इथून सगळं आवरून चाललो आहे. काही पसारा कुठे काही घाण केलेलं नाही. एका पिशवीत सगळं घेतलं आम्ही आणि आता इथून निघतोय पुढच्या दिशेने. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो गाडी आपण अजून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण रस्त्यात एकदम चिखल आहे. रस्ता खराब आहे, तरी डेअरिंग करून इथपर्यंत गाडी आणली कशी बशी. समोर रस्ता पण बघा आणि समोरचं सौंदर्य पण बघा. अशी रस्त्याची कंडिशन आहे. मी मागेपासून ह्या रस्त्याच्या अशा याच्यात गाडी पूर्ण स्लिप मारत होती टायर गाडीचे. आणि हा समोर किल्ल्याचा व्ह्यू आहे धोडप किल्ल्याचा. इथं खूप मोर आहे मित्रांनो, खूप मोर आहे. सुंदर अशा ठिकाणी आपण पुढेपर्यंत गाडी आणली तर खरी आहे. पाऊस आला तर जाताना हाल होतील गाडी न्यायची आपले. ही आपली गाडी. रस्त्याची कंडिशन बघू शकता तुम्ही. इथून मागून आलोय. मिलिंद सर येत आहेत तिथून. मिलिंद सरांनी त्यांची गाडी तर मागेच लावून दिली, कारण की भयान रस्ता एकदम खराब. हवा अशी रस्ता आहे. अशा रस्त्यातून मिलिंद सरांनी गाडी बघा तिकडे लावलेली आहे लांब एकदम. मग अशी आपण त्या ठिकाणी होतो. सुंदर. गाडीचे टायर खूप स्लिप मारत होते. इकडे बघू शकता मित्रांनो, हे आपल्याला दादांनी सांगितलंय तर 7 नंतर कोणीच फिरकत नाही एरिया. 7 नंतर इथे बिबटे वगैरे आहेत का? बिबटे मोठं जनावर शिये पण आहे. शिये पण आहे मोठं. बिबटे लहान राहतो त्याच्यापेक्षा. वाघ म्हणायचं का सिंह? म्हणजे एक वाघ आहे त्याच्यामध्ये 2 जाती आहे, 3 जाती आहे. एक शिये मोठं आहे आणि त्याच्यानंतर एक वाघ थोडा मोठा आहे, त्याच्यानंतर बिबटे लहान आहे. बापरे, खतरनाक. खतरनाक. जंगलामध्ये म्हणजे 7 नंतर इथं कोणीच येत नसेल. कोणी येत नाही. अरे बापरे. चला मग आम्ही पण निघतो. हो चालेल. 7 वाजेच्या आत. चल दीदी बाय. मित्रांनो आपण धोडपच्या किल्ल्यावरून थोडं बाहेरच्या साईडला आलेलो आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.